विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चलन प्रकरणातील व्यस्त चलन अभ्यासणार आहोत. समचलन आणि सराव संच 7.1 वरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता व्यस्त चलन म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. आता एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाची पाने जर रोज 20 पाने वाचली, म्हणजे पानांची संख्या रोज जर 20 पाने वाचली तर 5 दिवस लागतात. जर 10 पाने वाचली तर 10 दिवस लागतील. 25 पाने वाचली तर 4 दिवस लागतात. समजा रोज 5च पाने वाचली तर 20 दिवस लागतील, किंवा 4 पाने वाचली तर 25 दिवस लागतील. म्हणजे या ठिकाणी पानांची संख्या जर आपण कमी केली तर दिवसांची संख्या वाढते. पानांची संख्या वाढवली तर दिवसांची संख्या कमी होते. म्हणजे जेव्हा दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली की दुसरी त्याच प्रमाणात कमी होते, तेव्हा त्या दोन संख्या व्यस्त प्रमाणात आहेत असे म्हणतात, आणि किंवा व्यस्त चलनामध्ये आहेत असे म्हणतात. आता मागच्या वर्षी आता 7वीमध्ये तुम्ही व्यस्त प्रमाण आणि समप्रमाण अभ्यासलेलं आहे. व्यस्त चलनामध्ये गुणाकार समान असतो. आता बघा, 20 गुणिले 5 आपण गुणाकार केला तर किती येतो? 20 100. 10 गुणिले 10 10 10 100. 25 चौक 100. 20 म्हणजे 5 गुणिले 20 100. 4 गुणिले 25 100. म्हणजे या ठिकाणी व्यस्त चलनामध्ये गुणाकार समान असतो. दोन संख्यांचा गुणाकार हा स्थिर असतो किंवा समान असतो. आणि समचलनामध्ये मात्र दोन संख्यांचा भागाकार म्हणजे गुणोत्तर हे स्थिर असतं. हे नीट लक्षात घ्या. आणि याच्यावरून आपल्याला सहज समचलन की व्यस्त चलन ओळखता येतं. आता मग आपण या संख्या समजा x आणि y मानल्या, की पानांची संख्या आपण x मानली आणि लागणारे दिवस आपण y मानले, तर x व्यस्त चलन y असं लिहिलं जातं. म्हणजे x आणि y या संख्या व्यस्त प्रमाणामध्ये असतील तर हेच विधान आपण x आणि y हे व्यस्त चलनात आहेत असं म्हणतात. आणि लिहिताना x आणि y व्यस्त चलनामध्ये असतील तर आपण मगाशी बघितलं की यांचं गुणोत्तर जे आहे, यांचा गुणाकार जो आहे तो स्थिर असतो. म्हणजे x गुणिले y, आता आपण इथं गुणाकार केला बघा, x गुणिले y हा गुणाकार आहे, हा स्थिर आहे. म्हणजे हे x गुणिले y हे स्थिर पद असतं, आणि म्हणून या ठिकाणी हे x व्यस्त चलन y असं दर्शवलं जातं. आपण हे समचलनासाठी सुद्धा हेच चिन्ह वापरतो. तिथं आपण x याप्रमाणे असेल तर x समचलन y असं म्हणतो, पण इथं मात्र हा व्यस्त प्रमाण आहे, इथं 1/y आहे, म्हणून x व्यस्त चलन y असं म्हणायचं आहे. मग x व्यस्त चलन y म्हणजेच काय, की याचं चलनाचं समीकरण जे आहे ते x गुणिले y बरोबर k. x गुणिले y बरोबर k. आता x गुणिले y हे का आलं तर हे पण समजून घ्या, की x बरोबर k छेद y. x बरोबर k छेद y आहे, कारण हा k स्थिरांक आहे. मग x बरोबर k छेद y म्हणजे x गुणिले y बरोबर k. हे आहे चलनाचे समीकरण. आणि हा k जो आहे याला म्हणतात चलनाचा स्थिरांक. k हा चलनाचा स्थिरांक आहे आणि हे चलनाचे समीकरण आहे. आणि x समचलन y याप्रमाणे लिहितात. या गोष्टींचा आता आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी वापर करायचा आहे. मग घेऊया सराव संच 7.2. आता बघा, इथं पहिला प्रश्न असा दिलेला आहे की एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांची माहिती खालील सारणीत दिली आहे. ती सारणी पूर्ण करा.
नेहमी मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस किंवा पुस्तक वाचण्याची पाने आणि लागणारे दिवस यांच्यामध्ये नेहमी व्यस्त चलन असतं, हे लक्षात घ्या. आता आपण बघितलं की व्यस्त चलनामध्ये या दोघांचा गुणाकार समान असतो. बघा 6 त्रिक 30 गुणिले 6 किती आले 180. 20 गुणिले 9 180. मग आता बघा तुम्ही 180ला जर 30ने भागलं तर 6 येतात किंवा 180ला 20ने भागलं तर 9 येतात. करून बघा भागाकार. 180 भागिले 20 0 1 बे 2 9 18. म्हणजे इथं सुद्धा गुणाकार किती येणार आहे 180च येणार आहे. प्रत्येक ठिकाणी गुणाकार 180 येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि मग आता 180ला जर आपण 12ने भागलं तर इथली संख्या आपल्याला मिळणार आहे. मग 180 भागिले 12 इथं भाग द्या. 12 1 12. 18मधनं 12 गेले 6 घेतला 0 झाले 60. 12 पंचे 60. इथं 15 येणार. आता इथं 180 भागिले 10 0 घालवला तर इथं 18 येणार. आणि आपल्याला माहिती आहे की 18 आहे 180. आता 180 भागिले 36 समजा तुम्हाला डायरेक्ट भागाकार करता नाही आला तर 6ने भाग द्या. 6 6 36. 6 त्रिक 18 आणि 0. 6 1 6 6 पंचे 30 म्हणजे किती आले 5. याप्रमाणे सारणी सोडवायची आहे. आता प्रश्न दुसरा दिलेला आहे. प्रत्येक उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. आता इथं जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीवरनं आपल्याला चलनाचा स्थिरांक काढायचा आणि मग चलनाचं समीकरण लिहायचं आहे. आता माहिती काय आहे बघा की पी व्यस्त चलन क्यू, पीची किंमत 15 असेल तेव्हा क्यूची किंमत 4 आहे. आता हे आपण पी व्यस्त चलन क्यू हे उदाहरणात लिहायचं आहे सोडवताना पहिल्यांदा. आणि मग आता समीकरण काय लिहिणार पी गुणिले क्यू बरोबर के. आता पीची किंमत किती आहे 15 आणि क्यूची किंमत किती आहे 4 बरोबर के. मग 15 चौक 60 बरोबर के म्हणजे के बरोबर किती आले 60. हा झाला चलनाचा स्थिरांक. आता आपल्याला समीकरण लिहायचं आहे म्हणजे हे समीकरण आहे पी गुणिले क्यू बरोबर के. आणि हे चलनाचं समीकरण आता आपल्याला केची किंमत टाकून लिहायचं आहे. म्हणून पी गुणिले क्यू बरोबर केची किंमत किती आहे 60. आणि हे आहे चलनाचे समीकरण. दुसरं उदाहरण घेऊया. झेड व्यस्त चलन डब्ल्यू हे आपण आधी लिहून घेऊया. झेड व्यस्त चलन डब्ल्यू. मग व्यस्त चलन आहे म्हणजे झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के हे आहे चलनाचे समीकरण. आता इथं किमती दिल्या आहेत आपल्याला. झेड बरोबर 2.5 गुणिले डब्ल्यू दिलेला आहे 24 बरोबर के. मग 24 आणि 2.5चा गुणाकार करायचा आहे. तर 25ने आपण डायरेक्ट गुणू शकतो आहे. 25 चौक 100 0 हातच्या आले 10. 25 जुने 50. 50 आणि 10 60 किंवा तुम्ही 24 गुणिले 2.5 पण करू शकता. पाडे पाठ असतील तर आपल्याला पटकन गुणाकार करता येतो. 25 चौक 100 हातचा 10 आले. 25 जुने 50. 50 आणि 10 60. पॉईंट नंतर किती संख्या आहेत 1 म्हणून 1 नंतर पॉईंट दिला बरोबर के. म्हणजे इथं सुद्धा केची किंमत किती आलेली आहे 60. चलनाचा स्थिरांक आलेला आहे 60. आता चलनाचे समीकरण हे समीकरण आहे. मग झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के. केची किंमत लिहिली आपण 60. चलनाचे समीकरण. पुढचं तिसरं गणित. एस व्यस्त चलन टी वर्ग
एस व्यस्तचलन टी वर्ग, म्हणजे या ठिकाणी एस गुणिले टी वर्ग बरोबर के हे आहे चलनाचे समीकरण. आता यात किमती ठेवूया. एसची किंमत किती आहे? 4, टीची किंमत 5 आणि त्याचा वर्ग करायचा आहे. 5चा वर्ग बरोबर के. जर असं वर्ग घन किंवा काय असेल तर त्या ठिकाणी किंमत टाकून त्याप्रमाणे त्याचा वर्ग घन करायचा आहे. तर टी वर्ग आहे म्हणून आपण इथं 5चा वर्ग केला. मग आता 4 गुणिले 5चा वर्ग 25 बरोबर के. मग 25 गुणिले 4, 25 चौक 100 बरोबर के, म्हणजे के बरोबर 100. चलनाचा स्थिरांक. आता समीकरण लिहायचं आहे. मग एस गुणिले टी वर्ग बरोबर 100. चलनाचे समीकरण. पुढचं एक्स व्यस्तचलन वर्गमुळात वाय. एक्स व्यस्तचलन वर्गमुळात वाय म्हणून समीकरण एक्स गुणिले इथंची किंमत आहे त्याप्रमाणेच लिहायची, वर्गमुळात वाय बरोबर के. आता आपण किमती ठेवूया. एक्सची किंमत किती आहे? 15 आणि वायची किंमत 9. मग एक्सची किंमत 15 गुणिले हे वर्गमुळात आहे म्हणून वर्गमुळात वायच्या जागी 9 बरोबर के. आता 15 आहे तसेच. 9चं वर्गमूळ 3, कारण 3चा वर्ग 9 येतो म्हणून 9चं वर्गमूळ 3 बरोबर के. म्हणून 15 त्रिक 45 बरोबर के, म्हणून के बरोबर 45. चलनाचा स्थिरांक. आता चलनाचे समीकरण, कारण 2 गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत. एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर 45. चलनाचे समीकरण. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.